मंडळी राम राम. काय चाललं तुम्हाला बरेच ना. सकाळी ना 7:30 वाजेलचे आणि तुम्ही मागला ब्लॉक तर पायाच आपण इथे मेहंदीना कार्यक्रम येलचे आपला गिरणारा गावले 20 सासराकडे 20 साली ना लग्न. मग 7:30 वाजता आम्ही तयारी जायला होती. सर बाजून दर्शन तिथून जारवरून पाणी भरून आण बाळा. मग आम्ही निघून ना बांधेबाद. एवढी घेणार नाही ना. मग सासरानगर वावराचे गाड्या सरे आठ्या लायला होत्या. तिकडे जावाले जो रस्ता शे का तो जरा खराब होता. मग आम्ही सऱ्या इकडेच मोठ्या गाड्या लायला होत्या. मग आठवूनच डायरेक्ट आम्ही तिकडे गावात जात होत ना मांडोले. मग काय गावात पोची होत ना आम्ही चिंगम गी घेतात सरास नाही रायन तू चाईस. मग मित्र आई गिरणार गावशे आणि गावातच रस्ताले लागे दोन्ही साईडले मंदिर आहेत. एकदम बारी मंदिर आहेत त्या. मग काय चाला आणि लाईना माळ पटीकडाच नाही. मग आई मंडळी जरा घाबरी गई तिकडे लाव म्हणे. आखी ती माळ उचली ना ती फिराय गेली ना आम्ही. मग गडीनी लाईना फटाकडाच माळ चेटाडणी. प्रत्येक गावनी परत आहे वेगवेगळी रास गणी. गिरणारा गाव मग मी मांडवना गाडा मागे नाचताना पाय मंडळीले. आपल्याकडे तर काही नाचता नाहीत मांडवना गाडा मागे. मना माम साजरानी बाकी चिंगम ना पुरा पैसा वसूल कयात बरोबर. हा एक नंबर चिंगम कान चालू होतं. मग काय आम्ही फायनली मळामा पोची गौत. मांडवना गाडा बी लागत मस्त. आणि इकडे मांडवना टाकाना पूर्वीच जवळपास त्याच ना आला नाश्ता पाणी होई जास बा. गावगावनी परतारा शेवट. एक साईडले पाहुणे मंडळी मस्त नाश्ता करायनी आणि आता एक साईडले गाडासनी पूजा चालू होई त्यासनी वाली मस्त. एकदम भारी वाटे ना भाऊ. आता मी बी शंभू दादा पै बसू ना. मग शंभू दादा सौम्याताई मस्त बसेल होतात ना. गमत पाहिना ना गाडा वैलच नाही. एकदम भारी मजा येईल ना मग पावाले. मग का ते पूजाना कार्यक्रम चालू आहे घ्या. हा ती नवरीबाई बी पूजाला लागणे. मग काय मना नंबर होता. मी बी मग पूजा मग हात साफ करी गेला ना. काय मांडो टाकायला सुरुवात होई मग.
मग काय गावातली पाहुणे मंडळी काही त्या निघ्यात मग आम्ही बी बटूच चिवडा खात मस्तपैकी शंभू दादा बाबा पजाय बटा देवघेवाना कार्यक्रमच मना हँडर होता मग चाल आणि लाईट ओपी उपरनं टावेल अंगठी त्याला म्हणतं राम राम भाऊ मग काय तासभर टाइमपास काय आणि मग डायरेक्ट जेवणले जाय बटूत ना आम्ही बी मस्त पाटोड्यासनी भाजी काय भाकर काय एकदम टकाटक ना मग देवा घेवा ना कार्यक्रम म्हणा मॅडम मग आम्ही बी दसकाटा चंदातच निघणूत ना नीटच तरी बामन दादाकडे देवच घेण्याच्यात म्हणत मग तो बी घडी मजा आणि बाबुळा सावली ना गाल गाल बसणार ना घडी साधं बोलत करायचं साधं बोलत लग्न लावून घेते ना तुम्हाला माहिती आहे असं मग तुम्ही सांगितलं नाही लवकर इकडे कोणी मांडवनात जांभळा पाणी घे पाच हळद कुंकू तांदूळ आपण बामण आहे हा बामण आहे आता ते पाहुणे 11,000 रुपये देतील ना त्याला 11चे देव इथे माहिती काहीतरी ते ना ते सर्व एक एक याच्यात बस आठी हळद बोळ आणि कधी 11,000 मग वाढ नवरी बाईल म्हणतात चांगली पूजा कर बाई म्हणतो चांगला आशीर्वाद भेटू दे म्हणतो तुला ती म्हणे मग दाजी काही विषय नाही म्हणे आता बघ शाही एकच म्हणायचं पाहुण्याने देव उचलले का पैसे ठेवले का मग काय म्हणायचं देव देव एवढंच म्हणायचं चला घ्या पाहुणा देव घ्या पाहुणे हात लागले प्रत्येक पानावर 2,000 रुपया 3,000 रुपया 6,000 महिन्यात 4,000 रुपया अरे 12,000 महिन्यात पडले 5,000 रुपया टोटल 15,000 रुपया चला हाय हाय कपडा घ्या दक्षिणा द्या त्याला दक्षिणा टोटल 15,000 1,000 रुपया 2,000 रुपया नोटा तर द्यावडी जातील नोट काढा ना नोट काढा ओ राजी ती दुसरी काढा पिवळी पिवळी नोट काढा ना 5,000 रुपया राजीने नेमका सुट्टा आणलं होतात पाहिजे 5,000 नाही बोलवर नाही करावी कर भाई 1 रुपया घे नाही ते जाऊ घे ताई हॅलो आता तर काम झालं डायरेक्ट दीदी शेव दे हॅलो मग काय आम्ही परत दसकट चंदत निघणोत ना घरकडे मजा ही राहते ना मंडळी एकदम भारी वाटे ना ते मग बामन दादाने घेतलं ना बसाडी मॅडम त्याला म्हणतं हो बाबा राम राम हो गुरुजी का म्हणतं पटपट मग दुर्जी बिरांदा ना किमा दिस आय आटे बांधान ते तत बांधान आय असे करान मग तो जायला जाऊ म्हणतो आम्ही अनुभवी व्यक्तीच्यात आमचे सर माहिती
तिसरी टाइम देवगिरी आणू म्हणतो मी. बामन दादानी कंप्लीट 1 तास खाला बरं का आमना आठी एकच जागावर बसाट ठेव. मग ते आलं म्हणतं उका गडा भाऊ पटापट हात उचल म्हणतं. मग गडी उचला ना हात. मग बरा आज 1 तास नाचाना कार्यक्रम बी चालला ना भाऊ पुढे. मग म्हटलं आता पुढला कार्यक्रम घ्या भाऊ. मग म्हणे आते मस्त पैकी कुवार जेवण करी गुत भाऊ म्हणे. लटकनात ना मग कुवार जेवणले. देवपूजा चालू त्या माक्या उडावत राहिले त्या तुलाच खाण्याचे बघ का. माक्या उडावत राहिले. सर स्माइल करा सर. सॉक्स घालताना काही नको. मॅडम कशी स्माइल करते सर तुम्ही बी स्माइल करा. टोपी ले घाम लाईल टोपी पुरी 3 दिवस ओके दे खाली पुरा बोट. अहो माझं आलं ते पुरणगाडी घ्या सांगू सॉरी शक्ती मला. सर इकडे बघा. लाईट नाही येणार आहे. चालू आहे सर. मारामारी चला बघा बघा समोर इकडे बघायचं या गाणं बघायचं खाली. काम इकडे पा इकडे पा इकडे पा. ओके. पण काय म्हणा मंडळी सासरवाडीनं गोतमजार लग्न राही ना तर ती मजा वेगळी येत बर का. हा मग काय थोडा टाइम मा सायकडे येईल ग. सायकडे वाले मंडळीनी मस्त पैकी पूजा अर्चा करी किती जेवणच ना कार्यक्रम होईना मस्त. बाकी मग आमले काही काम नव्हतं. आम्ही आता मस्त गाद्या टाकी किती मस्त बसून कपडा जोडत या म्हणा आजल चादरायचे आता चालूच होतात मग कपडा काय
ते रातले उशिरा झोप आले आणि सकाळी लवकर उठानाच बोलता त्रास होई राहता मंडळी. चाला विदाडी खाजी खाजी दमी घेताना मग वर माया बी जायला होत्या तर ते नाचाले त्यात तताही यात डायरेक्ट जेवणले बसण्यात ना. पुरी पब्लिक जेवणले बसते आणि जेवण करता करता संध्याकाळ बी होई गे ना. मग चालू होतात जेवण. आम्ही बी एकच जागे बसलो तर तटेच अंधार पडी गे. मग कोण टिपणार असे काय एव्हिडन्स लागस ना ते. नवरी बाई बी सांगाले म्हणी ना पोटभर खावानं लाजानं काम करा नाही म्हणे. चांगी निघे ना नवरी बाई बी. मग त्याले म्हणे पोटभर वाढ बरोबर म्हणे. आता बी मग उरेल चुरेल रायल सायल साल्या लहान लव साल्या बसेल होत्या जेवणले. मग तिसना बी जरासा इडूस काढी घेऊत म्हणतो. मग मम्मी पाणी घेत नाही आण देणे रे ना मग जेवता जेवता हळद ना कार्यक्रम बी चालू होई गया ना. नवरी बाई बी लागी ना पूजासाठी. मग तर इडू काढता काढता म्हणा अचानक आय बाळी लाग भो. आम्ही गाबरी घेतो भाऊ कच्चे म्हणतो म्हणा उभं. मग बसनी नवरी बाई. गोल येऊ द्या गोल गोल येऊ द्या राऊंड मध्ये. असले म्हणतो उक्कावर रे पटपट उक्कावर म्हणतो. मग गिदा ना हळद ना कार्यक्रम हातात. तिले म्हणतो या राहू दे काम आधी ती म्हणतो गोळ्या दाळ्या कावाले. एककडे हळद चालू एककडे राहतात पटीकडा पुटी सण. एकदम भारी वाटे ना पावाले. एकदम भारी नियोजन होतं बघा सासरानं. एकदम सुंदर ते म्हणे काय विषय नव्हता. मंडळी तुमले आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं. ज्या नवीन लोक होते ना त्याने आपला चॅनलला सबस्क्राईब करी घ्या बघा. मी बी पद्धत काल फोटो काढी घेता ना. मग गंजगडाव म्हणतात ते आमले नाचायला जाऊ द्या. नाचानी सुरुवात आम्ही करते ती. मग नंतर जो पब्लिक वणी भो नवरी ना बापल्या उचली उचली नाचाडा भो.
एकदम मजा येईल ना. मग मी बी टेरिसवर निघू, टेरिसवर न पाहिरा तू म्हटलं कस कायची नियोजन. एककडे नाचाना कार्यक्रम चालू, ह्या मांडोमा प्रत्येक प्रकारना डान्स होईना बरं का मंडळी. प्रत्येक प्रकारना एक शे बढ़कर एक डान्स होईना. तुम्ही पुरा व्हिडिओ पहा बरं का, व्हिडिओ पूर्ण पाहू नका मंडळी. आणि तुमले आज ना जर ब्लॉग आवडना होईना तर लाईक करी घ्या. हाय पाहते साड्या नेशीजन जी मजा काय करी कोरी असणी काय करे शिव बाया नाचाडानी. या पाया मना जीत साजराच्यात बघा मंडळी. बालता कलाकारच्यात भाऊ लग्नातच माहीत पडत ते अवघडच काम होतं ते असं मी. एकच नंबर ना. प्रकारना डान्स होईना बघा मंडळी. प्रत्येक प्रकारना नागिन तर इतकाच जणच ती नाचाडी ना बा 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 पावासारखं होतं बरं का मंडळी. एक नंबर डायरेक्ट.
हा सासरा बोलतो विशेष वाटे माले पा म्हणतो डेंजरस माणूस भाऊ अवघड सरा डान्स येतं ज्या सासराला म्हणतो भाऊ. रायल सायल नवरीना बापले सांग होती असनी माल तर असे वाटत सर गिरणार गाव जेवढं विचेना तेवढं नागिन नाचाडणार शेपू नवरीना बाप बी नागो बापानी घ्या ना भो काय विषय नव्हता साजराना. मंडळी हा ब्लॉग आपला मांडोना होता. मागला जो ब्लॉग होता तो मेहंदीना होता ना. ते पुढला जो ब्लॉग ही तो लग्न नाही मंडळी. आज ना ब्लॉग आपण इथेच संपडू. जर तुमले आज ना ब्लॉग आवडना होई नवीन हुशार तर चॅनलले सबस्क्राईब करा, व्हिडिओले लाईक करा, कमेंट बी करत जा मंडळी. भारी वाटच पावाले. आणि हा पुढला ब्लॉग लवकरच भेटे तुमले पावाले. राम राम मंडळी.